तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मालवणी शार्क शूटर. तर मी आणि ओमकार आता गाडीवर आहोत आणि एका लोकेशनवर जात आहोत, म्हणजे एका गावात आलो आहोत आडारीला. तर आमचे मित्र पुढे आले, त्यांनी अचानक आम्हाला सांगितलं की आज आम्ही खेकडे पकडायला जातो आहे. तर आम्ही आता मागून त्यांच्याकडे जातो आहे, त्या लोकेशनला पोहोचतो आहे. तर याआधी पण मी खेकडे पकडायचा व्हिडिओ केला होता की पगोलीच्या सहाय्याने कसे खेकडे पकडतात. तो त्या व्हिडिओला पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, तर हा व्हिडिओ पण नक्की बघा. आपण आम्ही पगोलीनेच पकडणार आहोत खेकडे आज पण. आणि आता आम्ही मागून तिकडे जातो आहे स्पॉटवर. नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. आणि असाच तुमचा आशीर्वाद माझ्या मागे राहू द्या. धन्यवाद. आणि अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहोत आमच्या स्पॉटवर. गेल्या वेळी आम्ही दुसरीकडे गेलेलो पकडायला आणि आज आम्ही आलेलो आहोत आडारीला. छान असं वातावरण आहे आणि पाहू शकता नाता दिसतोय आपल्याला लांब आणि राखू. तर आज पण पुन्हा एकदा पकडणार आहोत आम्ही खेकडे. तर बघूया आता. पगोली टाकलास रे? सगळी पगोली टाकून झालेली आहेत आम्ही यायच्या आधीच. आमच्या पुढे निघालेले ते. तर हे बघा, इकडे एक दिसतंय पगोल. नाता आलेला आहे आणि राखू पण आलेला आहे. आमच्या पुढे निघालेले पगोली टाकलेले आहे. आता खेकडा नाही तर आता श्रावणातले खेकडे बघूया कसे असतात ते. बघूया. उचलून कुर्ली आहे म्हणतोय नाता. नाताच्या तीक्ष्ण. संध्याकाळचं त्याला काही दिसत नाही, पण सकाळचं चांगलंच दिसतं. आता आज सिद्ध होईल दिसतं की नाही ते. राखू आता सिद्ध होणार आहे, दिसतंय की नाही नाताला ते व्यवस्थित. नाताला खूप चांगलं दिसतं, हे सिद्ध झालेलं आहे. तर आम्ही आलो आडारीला. जसं तुम्हाला सांगितलं, छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. बाजूलाच आपल्याला मोठा डोंगर दिसतोय आणि इकडे पाणी भरतीचं येतं. छान असं गाव आहे आणि इकडनं ही वाट आहे इकडे जायला. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला, ते छोट्या छोट्या माशांचा कळप आहे. तर सुंदर एन्व्हायरमेंट आहे इकडे. तर बघूया पुढे काय होतं आहे ते. तर पुढे जात असताना मला काहीतरी दिसलं पानावर आणि एका जागेवर स्थिर बसलेला तो, म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला आहे. तर या पक्षी किंवा हा जो कीटक आहे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्याकडे चतुर असं म्हटलं जातं. तर पगोलीच्या सहाय्याने खेकडे कसे पकडतात हा व्हिडिओ मी एक आधी टाकला होता, तो तुम्ही नक्की बघा. आणि त्यावेळी फक्त आम्ही कोंबडीचं मांस लावलेलं आणि यावेळी आम्ही मोरीचं मांस लावलेलं आहे खेकड्यांसाठी. फक्त एवढाच फरक आहे. बाकी जर कोणाला माहिती नसेल की पगोली कशी टाकतात आणि काय करतात, ऐस कसं बांधायचं असतं, तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ जाऊन व्हिडिओ लिस्टमध्ये आहे तो तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, फक्त एवढाच बदल केलेला आहे. गेल्या वेळी आम्ही जे पगोल्यांना मांस लावलं होतं खेकड्यांसाठी ते कोंबडीचं होतं आणि आता जे आम्ही लावलेलं आहे तुम्हाला दिसतंय ते मोरीचं मांस आहे. आणि मोरीच्या मांसाला ॲडव्हान्टेज एक असं असतं की त्याचा वास खूप उग्र असतो आणि तो उग्र वास लगेच खेकड्या म्हणजे अट्रॅक्ट करतात आणि त्या म्हणजे मांस खायला लगेच त्या पगोल्यात येतात आणि कॅच होतात. तर हा फरक फक्त तेवढा झालेला आहे. हा खपटा मासा आहे, कळपच आहे खपट्या माशाचा. हा तुम्हाला दिसतोय. आणि आमच्याकडे खपटी, कुठे कुठे काळुंद्र पण म्हणतात. हा बघा, खूप मोठे मोठे मासे आहेत. छानपैकी आहे ते बघा. सगळी पगोली आम्ही उचलून आणली त्या बाजूची, कारण तिकडे काहीच भेटत नव्हतं. पुढे नको असत ते पुढे. तर आता आम्ही दुसरीकडे टाकणार आहोत. जागा बदलून आता आम्ही टाकतोय. त्या बाजूला काहीच नाही, तर आता इथे टाकून बघूया. नाता टाकतोय तो.
हय लागलं तुका 100% गुरली मस्त जागा माका आवडली. चला नाताने पण एक टाकलेले आपल्या हाताने. ओमकार काय करतोय बघूया. साईज काढताना साईज नाही तर आम्ही काढत नाही खाते. आणि बोनी शेवटी आमचा नाता ओके. काय आणले तुला झाडात गावतले कुर्ले मग ओपन मध्ये टाकतो. ओपन मध्ये पिशी काय माका ओय ओय येदी मार नाही ना काय लोका नको मारू वक्तीत टाक. हो चल वक्तीत टाक धरी काय नाही करू तिचं. एक कुर्ली भेटल्यानंतर एक खेकडा भेटल्यानंतर जी एनर्जी आलेली आहे राखूच्या अंगात आणि पटापट कामं सुरू झालेली पावसाची पण फास्ट वर्किंग. एक खेकडा दिसला आणि वर्किंग झालेला आहे फास्ट. भेटणार बनतोय तू. भिजायला लागलेले आहे ओमकार कुर्ली भेटल्यावर. ह्या डुरक्यात गावताला बघ. काय सांगले ते डुरक्यात गावतली. सांगितलं तिकडेच भेटली. दुसरा दोन्ही नाही रे एकच टाकू. चिखलात टाक होय. क्विक आहे खूप. शांत उभी क्विक कुर्ली भेटलेली आहे क्विक. पिशवी गट. आतापर्यंत ज्या दोन्ही कुर्ल्या भेटलेल्या आहेत पगोल्यात ते राकेशने टाकलेल्या पगोल्यात भेटले आहेत. राकेश तू टाकलेले भेटलेत ना. हा मी टाकले. आता काय नाही माझी सगळी मालक हा टाकून ती पाणी येते मोठी परत जातले तिचं. तर आतापर्यंत नाताला आणि आमच्या टीमला म्हणजे पूर्ण टीमला 3 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. वाढणार हळूहळू वाढणार. जशी जशी भरती वाढणार तशी खेकडे वाढणार. खेकडे पकडायचे चान्सेस वाढणार. तर ते काय. आणि तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. नवीन गोष्ट म्हणजे जुनीच गोष्ट आहे पण ते फोटोग्राफर असतात ते का छत्री वापरतात त्याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो बघा. आणि आता बघा चला दुसऱ्या इनिंगची सुरुवात होत असताना पहिला चेंडू आणि पहिला चेंडू 6 मारलेला आहे. 6 पहिला चेंडू 6 तो कोण नाही. चल दुसरं प्राणी आता थोडीशी ना आपले त्या सापा. पहिला चेंडूवर 6 देखो मोठ 6 बॉल भेटत नाही. नाही बॉल भेटणार. काय धरलंय मी काय कपडे हात मारण्यासाठी पुढे घाल कुर्ली पळत होती. कुर्ली गावली मी पण म्हणतोय वरती कुर्ली कशी येली. मोठी गावली कुर्ली म्हणून भरती आहे मित्रांनो पण जास्त असे अजून खेकडे भेटत नाही आहेत. आणि जवळपास 4-5च खेकडे आम्हाला मिळालेले आहेत अजूनपर्यंत. तरी पण आम्ही पगोली फिरवून टाकतोय. बघूया काय होतंय ते आता पुढे.
व्हिडिओ असाच बघत राहा. नाता बड़ा खेकड़ा साइज इसको कहते हैं. साइज में बोला था बड़ा मिलने वाला है. ये देखो आधा किलो का है. वरसून दाखव. हां मोठी भेटलेली आहे मस्त पैकी. आताच झालेले आहेत मित्र काहीशे जरा कमी भेटलेले आहेत पण दरवेळी नशिबाचा खेळ असतो हा. एका जागेवर बसले आहेत पावसाची जरा एकदम कुडकुडी भरलेली आहे थंडी भरलेली आहे त्यांना. इट्स ओके बघूया आता नाताला तिकडे माझ्या मते मिळू शकते. आपण जाऊन बघूया तिकडे काय होतंय. ह्याच ठिकाणी मगाशी मोठी कुर्ली भेटली होती आणि आता मात्र त्याला कुर्ली इकडे भेटलेली आहे. मोठी का होईना पण कुर्ली भेटलेली आहे आणि उत्साह परत एकदा वाढत असताना वा पिशवी आणि पुन्हा एकदा उत्साह वाढतोय. बाहेर नाही बी आज जाऊ. तर मित्रांनो मगासपेक्षा आता म्हणजे आता तरी आताच्या ह्याला 2 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. 2 खेकडे भेटलेले आहेत आणि जरा बरं वाटतंय. खेकडे भेटत आहेत ते बघून पुन्हा उत्साह वाढलेला आहे मुलांचा. पाऊस काही थांबत नाही. पाऊस चिरीमिरी लागतोय. आता बघूया इकडे नाथा. काढून दाखव चल. आणि काढून दाखवलेली आहे. आवाज आला. खेकडा भेटलेला आहे. ठीक आहे काहीच न मिळण्यापेक्षा एवढ्या साईजचे खेकडे पण चालून जातो ना. शाबाश. तो मग त्यांनी बाजूकट टाकले. तर मगाशी नाताने एक ना खेकडा सोडलेला पगोलो काढताना. तर तिकडे एक पगोलो लांब लचक टाकून ठेवले त्याने. तर तिकडे आलाय का पुन्हा ते बघायला जातोय. हीच ती पळालेली. हीच ती पळाली होती मगाशी. ही नाही पळालेली म्हणतो. ही नाही डायरेक्ट. आणि आतापर्यंत जवळपास आम्हाला एक 12 ते 13 खेकडे भेटलेले आहेत आणि चांगली साईज आहे एकदम. पण वाईट अशी नाही आहे. 2-3च मोठे आहेत आणि बाकी सगळे मीडियम साईजचे आहेत. तर आता जिकडे जिकडे आम्हाला ज्या ठिकाणी भेटले होते त्या ठिकाणी आम्ही आमची पगोली टाकून ठेवली आहे. आणि आता अजून एक 10-15 मिनटं वेट करणार आणि त्याच्यानंतर बघणार तिकडे काय आहे की नाही. नाही तर पॅकअप अँड बॅक टू द पवेलियन. शेवटचा पगोला उचलतो आम्ही आता. आणि एक चौका लगा है. इधर डालते ही रहना चाहिए. मीडियम साइज का होईना. आणि एक तर मित्रांनो तुम्ही पिशवीत बघू शकता की जास्त असे खेकडे आज आम्हाला मिळाले नाही. तर एक 10-12 खेकडे होते आणि त्या दिवशीपेक्षा कमी भेटले आहेत. पण 10-12 खेकडे इज नॉट बॅड आणि चांगली साईज आहे. अशी का वाईट नाही आहे. तर मित्रांनो आम्हाला जास्त खेकडे भेटले नाही. 14 खेकडे भेटलेले आणि आता आम्ही पॅकअप करतो आहोत. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.